आताच सन ऑफ सरदार 2 हा मूवी बघून आलो मित्रांनो. बघा, कपडे पण चेंज केले नाहीत आणि कसा आहे मूवी. अक्षरशः थिएटरमध्ये मला असं पळून जावं वाटू लागलं बघा. पण जाऊ द्या म्हणलं, मी पळालो नाही, कारण की तिकिटाचे पैसे दिले ते बघा. कारण की एक नाही 14 जणांसोबत गेलतो मी. ते तरी चांगलं झालं एक की बाबा त्यांनी ऑफर ठेवली होती 50% ऑफची, त्यामुळे पैसे तरी वाचले. परंतु बाकीचा तिघांमुळे मला थिएटरमधून पळून जाता आलं नाही. तर अर्ध्याच पिक्चरमधून मी निघून जाणार होतो. बघा काय दाखवले त्यांनी, बवासीर म्हणण्यापेक्षा शब्दच नाही दुसरा माझ्याजवळ. सुरुवातीचे 40-45 मिनिटं काय चालू होतं काय नाही त्यांनाच माहिती. मी तर पागल झालं बघा सुरुवातीचे हे बघून. आणि नंतर मध्येच त्यांनी बॉर्डर चित्रपट चालू केला. काय म्हणजे काय काय बोलावं काय माहिती, आता काय शब्दच नाहीत माझ्याजवळ. एक काय दाखवलं त्यांनी, नेमकं काय त्यांना करायचं होतं. पैसे कमवायचे तर काय 100 कोटी दिले असते तर मराठी एखादे 10-15 चांगले पिक्चर बनवून दिले असते बाबा, चांगले डायरेक्टरच्या हातात दिले असते. तर ते काय बनवलं. आणि मग बॉर्डर 2चा सीनला तरी थोडंफार ते हसू आलं. आणि नंतर सेकंड हाफ चालू होतं. तर मग तर काय, हे त्याचा नवरा, हे त्याची बायको, हे त्याचं ते काय चालू आहे बाबा. आम्हाला हे बघायचंच असतं तर आम्ही घरीच बघितलं नसतं का. 10-15 मिनिटं रील बघितल्या असत्या आणि त्यांना मिक्स करून पिक्चर तयार केला असता. काय त्याच्यात. आणि शब्द नाहीत माझ्याजवळ बघा बोलायला. इतका भारी एकदम पिक्चर बघितलाय मी आता की शब्दच नाही उरले जवळ माझ्याजवळ बोलायला बघा. आणि मलाच ते पुन्हा पहिला तू दुजा तू चालू केलं बघा. ऑडियन्स देखील हसू लागली. 50% ऑक्युपन्सी होते बघा. आणि कसं काय लोक बघायला गेले काय माहिती. असं नाही की खराब आहे म्हणून, काही काही गाणे खरंच चांगले होते. सन ऑफ सरदार गाणे चांगले होते खरंच, पण ठीकठाक आहे. एवढं काय भार नाही. 5 पैकी मी 2.5 स्टार देईल या मूवीला. वन टाइम वॉच पण म्हणता येते का नाही आता तुम्हीच ठरवा. तुम्हाला चित्रपट बघायचा असेल तर नक्की एकदा द्या. कारण ते पण मी कशामुळे बघा म्हणत की फक्त सन ऑफ सरदार नाव आहे त्याच्यामुळं. आणि तुम्हाला कसं वाटलं कसं नाही नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.